कल्पना करा तुम्ही घरी बसलेला आहात, अचानक व्हिडिओ कॉल येतो. पलीकडे पोलिसांचा गणवेश घातलेली व्यक्ती दिसते, मागे अशोक स्तंभ आणि पोलीस स्टेशन सारखे वातावरण. तो म्हणतो तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडलेले आहे. तुम्ही आता डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. फोन ठेवू नका, कॅमेरा बंद करू नका. हृदयाचे ठोके वाढतात, हात थरथर राहायला लागतात आणि पुढच्या काही तासामध्ये, काही दिवसांमध्ये एक सामान्य व्यक्ती आपली आयुष्यभराची कमाई हा गमावून बसतो. हे कुठलं चित्रपटातलं दृश्य नाही, तर हे आजच्या भारतातलं वास्तव आहे. नमस्कार, मी विवेक काळे आणि आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर जो कदाचित उद्या तुमच्या किंवा तुमच्या आई वडिलांच्या फोनवर येऊ शकतो. तो विषय म्हणजे डिजिटल अरेस्ट. डिजिटल अरेस्ट हे नक्की काय आहे? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. भारतीय कायद्यात डिजिटल अरेस्ट नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही. कुठलेही पोलीस अधिकारी, सीबीआय, ईडी, आरबीआय यांचे अधिकारी तुम्हाला व्हिडिओ कॉलवरून अरेस्ट करू शकत नाही. कायद्यानुसार अटक फक्त प्रत्यक्ष, समोरासमोर आणि योग्य प्रक्रियेनुसारच होत असते. पण गुन्हेगार नेमकं याच गोष्टीचा फायदा घेतात. आपल्या मनात असलेल्या अधिकाराच्या भीतीची पद्धत ही साधी असते. सर्वप्रथम व्हॉट्सअपवर कॉल येतो. पुढची व्यक्ती हे स्वतःला पोलीस अधिकारी, कस्टम अधिकारी किंवा सायबर सेलचे अधिकारी असल्याचं सांगतात. तुमच्या नावाने बेकायदेशीर पार्सल, मनी लॉन्ड्रिंग किंवा आधार कार्डचा गैरवापर असल्याचा आरोप तुमच्यावर लावला जातो. भीती इतकी निर्माण केली जाते की तुम्ही विचार करण्याची क्षमताच गमावता आणि शेवटी चौकशीसाठी किंवा व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याकडे असलेले पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्याकरिता भाग पाडलं जातं. मित्रांनो, या डिजिटल अरेस्ट प्रकरणामध्ये अशी काही आकडेवारी समोर आलेली आहे की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना फसवण्यात आलेलं आहे. अशी काही आकडेवारी आहे की जे तुम्हाला हादरवते. मित्रांनो, हे फक्त आकडे नाही आहेत. हे आकडे नसून तर ही आहेत हजारो कुटुंबांची आयुष्यभराची कमाई. गेल्या 1.5 वर्षात भारतीयांनी या घोटाळ्यामध्ये 2140 कोटी रुपये गमावलेले आहेत. 2024 या एका वर्षामध्ये 9200 प्रकरणं या गुन्ह्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे. मंगळूरमध्ये एका व्यक्तीने या प्रकरणामध्ये 2,07,00,000 रुपये गमावलेले आहेत. दिल्लीत एका डॉक्टरला 4 दिवस डिजिटल अरेस्ट मध्ये ठेवून त्यांच्याकडून 4,47,00,000 रुपये उकळण्यात आले. बंगळुरूमध्ये एका प्राध्यापक महिलेला सतत 6 महिने तिच्यावर पाळत ठेवून त्या प्राध्यापिकेने आपले 2 प्लॉट आणि एक घर विकून 2,05,00,000 रुपये या फ्रॉड करणाऱ्यांना दिले. आणि सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे यातील बहुतांश बळी हे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून जमा केलेली पुंजी ही काही तासात किंवा काही दिवसामध्ये लुटली जाते. ही फसवणूक इतकी परिणामकारक का ठरते हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण हे गुन्हेगार पैशावर नाही तर तुमच्या मानसिकतेवर हल्ला करतात. नंबर 1, अधिकाराची भीती. भारतीय समाजामध्ये पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी यांच्याबद्दल एक नैसर्गिक आदर आणि भीती असते आणि गुन्हेगार नेमका याच भावनेचा गैरवापर करतो. वेळेचा दबाव, लगेच निर्णय घ्या नाहीतर अटक होईल असं सांगून विचार करण्याची संधीच दिली जात नाही. नंबर 3, एकटेपणा. हे गोपनीय आहे, हे कुणालाही सांगू नका असं बजावून सांगून त्या पीडित व्यक्तीला मित्रांपासून किंवा कुटुंबियांपासून दूर ठेवलं जातं. नंबर 4, सतत पाळत. कॅमेरा सतत चालू ठेवून माणसाला त्याच्या घरातच एका मानसिक तुरुंगामध्ये बंद केलं जातं. मित्रांनो, डिजिटल अरेस्ट हा प्रकार माझ्यासोबतही घडलेला होता. मी ऑफिसमध्ये असताना दुपारी मला एक कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंगची केस आहे. तुमचं आधार कार्ड यामध्ये वापरण्यात आलेलं आहे. तुमच्या नावाने 13 ते 15 अकाउंट काढण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा व्यवहार झालेला आहे. आणि तिथून त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. 1 तासपर्यंत हा कॉल चालला. ते मला भासवत होते की पुढे कोणीतरी पोलीस अधिकारी आहे, सीबीआय अधिकारी आहे. कधी हिंदी कधी इंग्रजीत त्यांनी कम्युनिकेशन केलं आणि ते कॉल ट्रान्सफर करत होते. बऱ्याच गोष्टी होत्या की ज्यांनी मला असं भासवलं की खरोखर मी त्या जाळ्यामध्ये अडकलेलो आहो आणि हे खरोखरच शासकीय अधिकारी आहेत. त्यांनी मला पैशाची मागणी केली आणि तुमचे जे पैसे आहेत ते आम्हाला चौकशीकरिता आमचा एक अकाउंट नंबर आहे, त्या अकाउंटमध्ये तुम्ही जमा करा असं ते कळवत होते. परंतु मी या गोष्टीला जेव्हा नकार दिला तेव्हा त्यांनी माझ्या नावाने कोर्टाचा आदेश पाठवला, अरेस्ट ऑर्डर पाठवली. माझ्यावर जी कार्यवाही सुरू आहे त्याबाबतचे त्यांनी मला पत्र लगेच व्हॉट्सअपवर केले आणि मला वाचायला सांगितले. परंतु कुठलीही कारवाई ही स्थानिक पोलीस स्टेशनमधूनच आपल्यापर्यंत होते हे माहिती असल्यामुळे आणि असं व्हिडिओ कॉलनी कुठलीही कार्यवाही शासनाची होत नाही हे थोडक्यात लक्षात असल्यामुळे मी त्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकलो. त्या गोष्टीला मी स्वतः सामोरं जाण्याचं ठरवलं. मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशनमधून बोलत आहात, कुठल्या ऑफिसमधून बोलत आहात, तिथला मला फोन नंबर द्या. मी माझ्या स्थानिक पोलीस स्टेशनला जातो आणि ते तुमच्याशी बोलतील आणि तुम्ही त्यांच्याशी बोला आणि तिथेच काय ते मला कळेल की नेमकं खरं कारण काय आणि
जे काय होईल ती चौकशी होईल. खरं काय आणि खोटं काय हे निष्पन्न झाल्यावर त्याचा रिझल्ट लागेल इतकंच माझ्या मनात होतं आणि या विचारानेच मी स्वतःला शांत ठेवू शकलो आणि स्वतःचा बचाव करू शकलो. लक्षात घ्या, खरी ताकद ही भीतीत नाही तर शांत डोक्याने विचार करण्यात आहे. आता बघूयात की यातून स्वतःचं आणि कुटुंबियाचं रक्षण कसं करायचं. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अशा वेळी काय करायचं आणि काय नाही करायचं. याकरिता ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की कुठलाही पोलीस अधिकारी, CBI, EDचा अधिकारी किंवा शासकीय अधिकारी व्हिडिओ कॉलवर कुणालाही पैसे मागत नाही. जर असा कॉल आलाच तर आपण काय करायचं. पहिलं पाऊल आपल्याला हे उचलायचं आहे की फोन बंद करायचा आहे. आपण घाबरून त्यांच्याशी चर्चा करत राहायचं नाही आहे किंवा त्यांच्याशी बोलत राहायचं नाही आहे. दुसरी गोष्ट, लगेच 1930 या सायबर क्राईमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे. पहिल्या 24 तासात तक्रार केल्यास आपले गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. तिसरं पाऊल, cybercrime.gov.in या वेबसाईटला भेट देऊन आपली तक्रार नोंदवा. चौथं पाऊल, कुटुंबाला विशेषतः घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना याची कल्पना द्या. घरातील लहान मुलांना व इतर सर्व व्यक्तींना याबाबत जागरूक करा. माहिती हीच खरी सुरक्षा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, लाज बाळगू नका. जर कोणी फसवणुकीला बळी पडलं तर ती त्याची चूक नाही आहे, तर ती गुन्हेगारांची क्रूरता आहे. या गोष्टी लपवल्याने वेळही जातो आणि पैसेही वाचत नाही. मित्रांनो, आजचं तंत्रज्ञान हे आपल्याला जोडतं, पुढं नेतं, पण त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून काही लोक आपल्या भीतीचा बाजार मांडतात. डिजिटल अरेस्ट यासारख्या गोष्टींपासून वाचण्याचा एकच खरा मार्ग आहे आणि तो म्हणजे ज्ञान आणि जागरूकता. तुम्ही जे शिकलात ते फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवू नका. आपल्या आई वडिलांना, आजी आजोबांना आणि शेजारच्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, कारण या लढाईत एकत्र राहणं हीच खरी आपली ताकद आहे. लक्षात ठेवा, लर्न करा, समजून घ्या, लीड करा, स्वतःच्या कुटुंबाला योग्य मार्ग दाखवा, सर्व करा, ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवा आणि ग्रो करा. प्रत्येक आव्हानातून अधिक सक्षम बना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित राहा, सजग राहा. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर लाईक करा, इतरांनी शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.